सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अतिशय उज्ज्वल परंपरा असलेल्या आणि महाराष्ट्रातील अत्यंत दिग्गज आणि नामवंत वक्ते येऊन गेलेल्या ह्या पूर्णानंद व्याख्यानमालेमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानते. आणि आता व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि सर्व श्रोतृगण यांचेही आजच्या ह्या बाईपण असलेल्या विषयाला ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचेही सुरुवातीला आभार मानते. हा चित्रपट खूप गाजला आणि या व्याख्यानमालेच्या विषयाचा ज्यावेळेला प्रदीपजी नणनकरांच्या सोबत चर्चा झाली तेव्हा मी सहज प्रदीपजींना असं म्हणलं की प्रदीपजी असा विषय ठेवूया का आपण बाईपण भारी देवा. तर म्हणे हो हरकत नाही काही. मग मी म्हटलं की आज कदाचित येणाऱ्या महिलांना अशी अपेक्षा असेल की बाईपणच्या ब्रँडची एखादी पैठणी आपल्याला पाहायला मिळेल किंवा बाईपणच्या ब्रँडचा एखादा दागिना तरी आपल्याला वक्त्याच्या अंगावरती दिसेल. पण कदाचित आपली निराशा झाली असेल ती मी समजू शकते. पण मुद्दा असा आहे की या चित्रपटाच्या निमित्ताने बाईपण हा विषय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चर्चेच्या विचाराच्या केंद्रस्थानी आला एवढंच महत्त्व मला त्याचं वाटतं. आणि दुसरं म्हणजे बाईपणाचा उत्सव या निमित्ताने महाराष्ट्रभर आणि आता त्यांनी उल्लेख केला तसा देशभर जगभर सोशल मीडियामुळे तर आता जगभर चर्चा व्हायला वेळ लागत नाही. असा जगभर जरी बाईपणाचा उत्सव ह्या निमित्ताने साजरा झाला असला तरी आपण सगळेजण भारतीय संस्कृतीचे पाईक असल्यामुळे आपण हे सगळेजण जाणतो की शरीर हा केवळ दिखावा आहे. शरीर हे नश्वर आहे, खरा आहे तो आत्मा. आणि त्यामुळे बाईपणाचं बाह्यरूप आपण ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चांगलं अनुभवलं, एन्जॉय केलं असलं तरी बाईपणाचा आत्मा काय आहे ह्याचा विचार करण्यासाठी मला वाटतं आपण आज एकत्रित जमलो आहोत. नुकत्याच होऊन गेलेल्या शक्तीच्या उत्सवाची नवरात्राची पार्श्वभूमी आजच्या व्याख्यानाला आहे. आणि मला नेहमीच असं वाटतं की एखादा विषय एखादा वक्ता ज्यावेळेला मांडतो त्यावेळेला तो त्याच्यातला फार अधिकारी असतो किंवा त्याच्यावरती पूर्ण प्रभुत्व असतं म्हणून त्याला बोलवतात असा केवळ हेतू नसतो. त्या निमित्ताने त्या विषयाच्यावरचं मंथन समाजामध्ये चालू व्हावं हा त्याच्यातला प्रमुख हेतू असतो. आणि त्यामुळे आज मी जे मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे माझी अपेक्षा अशी आहे की मी काही सुतोवाच ह्या विषयाचा आपल्यासमोर करणार आहे आणि खरा विषय खरी त्या विषयाची समाजामध्ये रुजवण होणार आहे ती तुमच्या मनामध्ये ह्या चिंतनामुळे जे काही विचारचक्र सुरू होईल आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आचरणामध्ये ज्यावेळेला त्याच्यातला एखादा बिंदू येईल त्यावेळेला ह्या विषयाची खरी रुजवण झाली असं आपल्याला म्हणता येतं. आपण बाईपण भारीमध्ये त्या ओळी ऐकल्या आहेत की जिजवते टाचा रोज तोंडभर खाचा रोज रांधा वाडा उष्टी काढा तालावर नाचा. जिजवते टाचा रोज तोंडभर खाचा रोज रांधा वाडा उष्टी काढा तालावर नाचा. रोज नवे रंग फासून हासतेस दुःखावर रोज नवे रंग फासून हासतेस दुःखावर स्वप्न रोज तासून ठेवतेस तू गाडाभर. ह्या ओळी एकीकडे आणि कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी रागिणी वा कधी भाविनी सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी. हे देखील स्त्रीशक्तीला उद्देशून म्हटलं गेलं. मला असं वाटतं की भारतीय बायकांचं बाईपण हे अशा दुहेरी पागड्यांमध्ये कायम असं वरखाली होत राहिलेलं आहे. बाईपण भारी आहेच आणि ते अनेक अर्थांनी भारी आहे. ते छान आहे, ते सुंदर आहे, या अर्थानेही ते भारी आहे. आणि ज्यावेळेला बाईच्या किंवा कुटुंबाच्या किंवा राष्ट्राच्या आयुष्यामध्ये संकटं येतात त्यावेळेलाही तिचं ते बाईपण सगळ्या संकटांना पुरून उरेल इतकं भारी ठरतं. पण कधी कधी काय होतं की बाईच्यामधलं आईपण बायकोपण तिच्यावरती इतकं स्वार होतं की तिच्यातलं माणूसपण ती विसरून जाते.
आणि हे माणूस पण जर ती विसरली, एक माणूस म्हणून जगायची जर संधी तिला मिळाली नाही, ते तिचं जगणं जर राहून गेलं, तर मग हिंदीमधला जो भारी असतो, जो दुःखाचा भार आपण म्हणतो, त्या अर्थाने तिचं जगणं हे भारी होतं, तो एक बोज होतो, तो एक ओझं तिला वाटायला लागतं. आणि मग ते बाईपण जे असतं ना, ते एका आयुष्याच्या उतरतीच्या काळावरच्या टप्प्यावरती आल्यानंतर मग ते बाईपण कुरकुरायला लागतं, मग ते करवा द्यायला लागतं, मग ते सारखं सारखं आजारी पडायला लागतं, मग ते सारख्या सारख्या काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करायला लागतं. आणि मग ते कुठेतरी झुरायला लागतं, निराश व्हायला लागतं की आयुष्यभर माझ्या सगळ्या कुटुंबांसाठी, लेकराबाळांसाठी, मुलीसुनांसाठी मी खस्ता खाल्ल्या, त्याचं हेच का मला फळ. अशा एका कुठेतरी डिप्रेशनच्या अवस्थेवरती कधीतरी बाईपण येऊन पोचतं. आणि मग हे टाळायचं असेल तर काय करायला हवं? तर मग त्या बाईचा माणूस म्हणून विचार आपल्याला करायला लागेल. मला नेहमी असं वाटतं की हे खरं आहे की निसर्गानं बाईला काही वेगळ्या शक्ती दिल्या आहेत, काही वेगळं सामर्थ्य दिलं आहे. पण केवळ तेवढंच सामर्थ्य जर त्याला आपल्याला द्यायचं असतं तर मग मला सांगा की केवळ मातृशक्ती म्हणून स्त्रीचा गौरव आहेच, ती सर्वात श्रेष्ठ अशा तिच्या रूपाचा आविष्कार हा मातृशक्तीमधून होतो. पण मग जर आम्हाला फक्त आईपणामध्ये मर्यादित ठेवायचं असतं तर मग त्यांनी आम्हाला फक्त गर्भाशय दिलं असतं, फक्त मुलं जन्माला घालण्याची सुविधा आमच्या शरीरामध्ये त्यांनी दिली असती. मग त्यांनी आमच्या स्नायूंमध्ये बळ दिलं नसतं, त्यांनी आमच्या मनामध्ये आकांक्षा दिल्या नसत्या, त्यांनी आमच्या मेंदूमध्ये बुद्धी दिली नसती की ज्या सगळ्याचं दर्शन आज आम्हाला भारतामध्ये वेदकाळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळापर्यंत महिलांचं कर्तृत्व पाहिलं तर आम्हाला विविधांगी कर्तृत्व महिलांचं बघायला मिळतं. हे सगळं ज्या अर्थी आम्हाला देवाने दिलं आहे त्या अर्थी त्याची अशी इच्छा आहे की हे बाईपण, हे आम्ही माणूसपण जसं पुरुषांनी फुलवलं, जसं पुरुषांनी त्याच्या सगळ्या क्षमतांचा विकास केला, त्याच्यातून एका नव्या सुंदर जगाची निर्मिती केली, तसंच बाईनंही तिच्या सगळ्या क्षमतांचा विकास करावा, तिच्या सगळ्या क्षमता वापराव्यात, अशी त्याची इच्छा असणार. आणि मी हे कोणी एक स्त्रीवादी कार्यकर्ती म्हणून किंवा एक काहीतरी कल्पनाशक्तीचे फुलोरे करणारी लेखिका म्हणून हे मी आपल्याला सांगत नाही. हे आपल्याला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे. कसं सांगितलं आहे? तर भगवद्गीतेमध्ये आपल्या सगळ्या विभूती ज्यावेळेला भगवंत आपल्याला सांगतात की मी कोण आहे, ऋतूनाम कुसुमाकरः, ऋतूंमध्ये श्रेष्ठ असा मी वसंत आहे, अशा सगळ्या विभूती ज्यावेळेला भगवंत आपल्याला सांगतात त्यावेळेला स्त्रीमध्ये मी कोण आहे असं सांगताना भगवंत म्हणतात कीर्ती श्रीवाक्च नारीणाम स्मृती मेधा धृती क्षमा. अन्य सर्व विभूतींसाठी भगवंतांनी फक्त एक एक उपमा वापरली आहे. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. मासांमध्ये म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, पुरुषोत्तम मास आहे. ऋतूंमध्ये मी कुसुमाकर आहे. पांडवांमध्ये मी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन आहे. पण स्त्रीचं वर्णन करण्याकरता एक अख्खा श्लोक भगवंतांनी खर्च केला. काय कारण असेल याचं? ह्या श्लोकाला हे भगवंतांनी ज्या आमच्या रूपाचं वर्णन केलं आहे त्याला आम्ही समजावून घेण्याची गरज आहे. कीर्ती म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काहीतरी कर्तृत्व केल्यानंतर जी मिळते ती कीर्ती. केवळ त्याचा अर्थ नाही. कीर्तीचा अर्थ असा आहे की त्या स्त्रीचं व्यक्तिमत्व असं असतं की तिच्याकडे पाहून लोकांना, तिच्या कुटुंबातल्या लोकांना, तिच्या मुलींना, तिच्या आजूबाजूच्या लोकांना तिच्यासारखं व्हावंसं वाटतं. हा कीर्तीचा अर्थ आहे. तिचं व्यक्तित्व सर्वांगाने अशा प्रकाराने समृद्ध झालं पाहिजे की तिच्याकडे बघून हिच्यासारखं व्हावं असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे जिजाऊ साहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्वच इतकं कणखर होतं, इतकं समृद्ध होतं. नाहीतर मला सांगा की अख्ख्या मोगलाईच्या टाचेखाली महाराष्ट्र भरडून निघत असताना, स्वतःचा पती दूर असताना, पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे गाढवाचा नांगर फिरला होता अशा भूमीवरती स्वतःच्या अजाण पुत्राच्या हाताने सोन्याचा नांगर फिरवण्याचं धाडस ज्या माऊलीनं दाखवलं, तिचा पुत्र इतका कर्तृत्ववान असण्याला दुसरा पर्यायच नव्हता. कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आईचा आदर्श होता. श्री म्हणजे लक्ष्मी, आपल्याला माहीत आहे. आणि आपल्याकडे पैशाला लक्ष्मीचं नाव दिलं आहे. हे केवळ भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं गेलं.
आपण पैशाला पैसा म्हणून पाहत नाही, आपण त्याला लक्ष्मी मानतो. लक्ष्मी म्हणून पुन्हा एकदा स्त्री रूपाची आम्ही पूजा करतो. आणि मला हे आग्रहानं सांगावंसं वाटतं की लक्ष्मी आपल्या घरी येते कशी आणि जाते कशी ह्याच्यावरती लक्ष ठेवणं हे स्त्रीचं आद्य कर्तव्य आहे. आम्हाला लक्ष्मी हार गळ्यात घालावासा वाटतो. आम्हाला असं वाटतं की आमच्या घरचे जे करते पुरुष आहेत त्यांनी आम्हाला दागिन्यांनी मढवून काढावं. ते केलंच पाहिजे, गृहलक्ष्मी म्हणतो आपण तिला, ते केलंच पाहिजे. पण त्याचबरोबर जे दागिने मी अंगावरती घालते, ज्या सुखसुविधा मी उपभोगते, त्याच्यासाठी येणारा पैसा हा वाममार्गानं येत नाही ना. माझ्या घरातली मुलं मुली तो पैसा कशा प्रकाराने खर्च करतात, म्हणजेच माझ्या घरी लक्ष्मी पुढच्या दारानं येते आणि पुढच्याच दारानं जाते ना, ह्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम गृहलक्ष्मी म्हणून आमचं असलं पाहिजे. लक्ष्मीच्या बाबतीमध्ये एक मजेदार गोष्ट सांगतात, कदाचित आपण ती कथा ऐकली असेल. आपण सगळ्यांनी शेषशाही भगवानांचं चित्र, ती प्रतिमा पाहिलेली आहे की लक्ष्मी विष्णू भगवानांचे पाय चुरत असते. तर एकदा ती असे त्याचे पाय चुरत असताना भगवानांना तिचे हात कडक लागले. ते म्हणले की लक्ष्मीदेवी तुमचे हात कडक लागतात. आता लक्ष्मीदेवी आहेत त्या काय आपल्यासारख्या थोड्याच आहेत की सकाळी उठल्या, भांडी घासली, आज काय बाई आली नाही म्हणून पुन्हा त्या निरम्यामध्ये हात घालून धुणं धुतलं, खराटा घेऊन अंगण झाडलं. कदाचित त्यांना हे सगळं करावं लागत नसेल. मग त्यांचे हात कठीण व्हायचं कारण काय? मग ते गेलं सगळं प्रकरण भगवान शंकरांच्याकडे की काय करायचं, लक्ष्मी देवींचे हात कडक झालेत आणि विष्णूंना त्रास होतोय, तर त्यांचे हात मृदू कसे करायचे. त्यांनी पार्वती देवींना विचारलं. त्यांना काय माहिती, ते तर भोळे साम, त्यांना ह्यातलं काय माहिती. त्यांनी म्हणले की तुम्ही पार्वतीला विचारा. पार्वतीने त्याला असं सांगितलं की एखाद्या अडलेल्या गरीब बाईची सुटका कर, म्हणजे तुझे हात मऊ होतील. काय सांगतात आपल्याला या सगळ्या कथा? जी व्रतवैकल्य आपण करतो, ज्या कथा आपण वाचतो, त्याच्या मागचा खरा अर्थ जर आम्ही समजून घेतला नाही तर मग त्या लक्ष्मी रूपाने आमच्या संसारामध्ये, आमच्या गृहदेवता म्हणून त्या संसाराच्या मखरामध्ये उभं राहण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? मग लक्ष्मीदेवी गेल्या. कथा असं सांगते की लक्ष्मीदेवी पृथ्वीवरती आल्या. एका झोपडीमध्ये एक गरीब बाई अडलेली होती. तिचं बाळंतपण करून त्यांनी तिची सुटका केली आणि हे काम केल्यानंतर लक्ष्मीदेवींचे हात मृदू झाले. कथा आम्हाला असं सांगते की माझ्या घरी कितीही समृद्धी असली तरी ती समृद्धी जोपर्यंत तळागाळातल्या माणसाच्या झोपडीमध्ये जाऊन दिवा पेटवण्यासाठी त्याच्या दिव्यामध्ये निदान एक बुडकुलीभर तेल जोपर्यंत मी घालत नाही, तोपर्यंत माझ्या घरच्या लक्ष्मीला अर्थ नाही. पुढचा गुण आहे वाक. कीर्ती श्री वाक्च नारीनाम. वाक म्हणजे वाणी. वाणीची देवता सरस्वती. वाणीचं सामर्थ्य काय आहे? वाणीचं सामर्थ्य तर बायकांना वेगळं सांगायला कशाला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला साधून घ्यायची असली की किती बरोबर त्यांची वाणी चालते, ती वेळेला कशी मृदू होते, ती कशी बरोबर नवऱ्याच्या खिशामध्ये हात घालते, आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. पण वाणीचा उपयोग कसा कसा केला आहे, कोणी कोणी केला आहे? वाणीचा सगळ्यात सुंदर उपयोग पुन्हा एकदा आपल्या पुराणातली कथा आपल्याला सांगते, सावित्रीने केला आहे. स्वतःच्या अकाली मृत पावलेल्या पतीला न्यायला आलेल्या यमाला सावित्रीनी त्याच्याशी वादविवाद करून त्याला जिंकलं. त्याच्याशी वाक्चातुर्यामध्ये ती कुठेही कमी पडली नाही. ती कथासुद्धा आपल्याला पुनरुज्जीवित करायची गरज आहे. आज दुर्दैवाने आम्ही त्या वटसावित्रीतल्या सावित्रीला इतकं दयनीय करून टाकलेलं आहे की त्या दिवशी नट्टापट्टा करून वडाच्या पूजेला जाणं आणि उपास करणं आणि त्या निमित्ताने पुरुष वर्गाने किंवा एकंदर सोशल मीडियावरती वडापाव वडापाव म्हणून आमच्या सणांची हेटाळणी करणं, ह्याच्या पलीकडे आम्ही आज त्या आमच्या परंपरेला महत्त्व ठेवलं नाही. कधीतरी ही कथा आपण वाचली पाहिजे. योगी अरविंदांनी सावित्री नावाच्या महाकाव्यामध्ये अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या सावित्रीकडे पाहिलं आणि ते जर का आपण कधी वाचलं, ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की अतिशय सामर्थ्यवान अशी स्वयंनिर्णयाची शक्ती असलेली सावित्री आपल्याला त्या कथेमध्ये भेटते की जिने यमाच्या मागे चालत जाताना सुरुवातीला त्याला बोलण्यामध्ये गुंगवून ठेवलं. नम्रपणे त्यांच्याशी ती बोलली. धर्मराज म्हणून त्यांना हाक मारली. यमराजांना हे अनपेक्षित होतं. यमराजांचं दुसरं नाव धर्मराज आहे. ते विसरून गेले होते की आपण धर्म करणारे आहोत.
यमाला जो अहंकार झाला होता त्याला जे वाटायला लागलं होतं की मी मनातील त्याला उचलून आणू शकतो, ब्रह्मदेव जीवन देत असतील पण मृत्यू मी देतोय, त्यामुळे अल्टिमेटली फायनली सगळं माझ्या हातात आहे, हा जो यमाचा अहंकार होता त्याचा पराभव सावित्रींनी वाकयुद्धानं केलेला आहे. तिने तिच्याशी सुरुवातीला धर्मराजांशी मित्रत्वाचं नातं निर्माण केलं. 7 पावलं त्यांच्यासोबत ती चालते आणि धर्मराजांना ती म्हणते की धर्म असं सांगतो की 7 पावलं चालल्यानंतर त्याच्यासोबत एक नातं निर्माण होतं, त्याच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण होतं. हे आपल्याला मंजूर आहे का? धर्मराज हो म्हणतात. मग ती म्हणते की आता मी तुमची मित्र झाले, तर आता तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. असं करत 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 ती स्वतःच्या पतीचं आयुष्य त्यांच्याच शब्दामध्ये त्यांना अडकवून ती परत मिळवते. हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. असं वाणीचं चातुर्य योग्य प्रसंगी योग्य माणसाला योग्य प्रेरणा देण्यासाठी आपल्याला वापरता आलं पाहिजे. पिता पुत्र भ्रातृश्च भर्तारमेव सुमार्गम प्रति प्रेरयंतीमिह, समितीच्या प्रार्थनेमधली ओळ आहे. पिता, आपला भाऊ, आपला पती, आपल्या घरातले मुलगे, ह्या सगळ्यांना सन्मार्गावरती ठेवण्याचं काम हे स्त्रीच्या हातामध्ये आहे. ते तिचं कर्तव्य आहे. आम्हाला नुसती तक्रार करून चालणार नाही की पुरुष आमच्यावरती अन्याय करतात, मुलगे आमचं ऐकत नाहीत, आम्हाला समाजामध्ये अशी वागणूक मिळते, आमच्याकडे असं बघितलं जातं. जर आपल्या उदरामध्येच आपण एक पुरुष वाढवतो आहोत तर पहिल्यापासून आपल्या मनातलं जग जसं असावं असं आपल्याला वाटतं. आपल्याला जर असं वाटतं की स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे, आपल्याला जर असं वाटतं की स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे, तर त्या आपल्या घरात वाढणाऱ्या पुरुषाच्या मनावरती तसे संस्कार करणं हे आपलं काम आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात गेलेले असताना एक तरुण मुलगी आली होती. अनुभव कथन चालू होतं आणि ती म्हणाली की मी एक तायक्वांदोची टीम घेऊन नॅशनल लेवलला कुठल्या तरी स्पर्धेसाठी निघाले होते आणि रेल्वेचा प्रवास होता. रेल्वेमध्ये आपल्याला माहिती आहे जरी आरक्षण असलं तरी देशातले काही भाग असे आहेत की त्या भागातनं रेल्वे जाताना तिथे झुंडीच्या झुंडी आतमध्ये घुसतात, आरक्षण वगैरे सगळं राहिलं बाजूला, ते लोक येतात, उतरतात, निघून जातात. तर अशा एका कुठल्या तरी टप्प्यामध्ये खूप सारे पुरुष मुलं त्या डब्यामध्ये घुसली आणि मुलींना आरक्षण असूनसुद्धा असं कुठेतरी कोपऱ्यात खाली बर्थच्या मध्ये वगैरे बसावं लागलं. मुली खाली बसलेल्या होत्या. बर्थवरती बसलेल्या पुरुषांचे पाय त्या मुलींच्या शरीराला स्पर्श करत होते. मुली अस्वस्थ झाल्या. त्याच्याहीपेक्षा ती शिक्षिका किती अस्वस्थ झाली असेल आपण कल्पना करू शकतो की इतक्या सगळ्या मुलींची जबाबदारी तिच्यावरती होती. तिला म्हणलं तू काय केलंस? ती म्हणली हे सिनेमे बिनेमे तर नंतर आले म्हणली, पण आम्ही त्याच वेळेला ही युक्ती केली. काय युक्ती केली? आम्ही सगळ्या मुलींचा बॉयकट करून टाकला म्हणली. ट्रॅकसूट असतो अंगावरती, जर्किन असतो, आम्ही मुलींचे केस इतके छोटे केले की त्या मुलं आहेत का मुली आहेत हे कळू नये. हा उपाय असू शकतो? आमच्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या 70-75 वर्षानंतर सुद्धा तायक्वांदोसारख्या खेळामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या मुलींना जर आज आमचं बाईपण असं कुठेतरी लपवावं असं वाटत असेल तर ही बायकांना नाही, ही पुरुषांना लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. तिला म्हटलं की असं करण्याच्या ऐवजी आज ज्या मुली आहेत त्या मुलींच्या मनावरती हे संस्कार करा की उद्या तुझ्याच उदरामधून असा कोणीतरी जन्म घेणार आहे जो उद्या पुढे जाऊन कदाचित दुर्दैवानी कुठल्या तरी गर्दीमध्ये एखाद्या बाईला धक्का मारणार आहे, सोशल मीडियावरती जरा मोकळेपणाने लिहिणाऱ्या एखाद्या बाईच्यावरती घाणेरडी कॉमेंट करणार आहे. त्या मुलाला वेळेवरती वेसण घालणं, त्याच्यावरती योग्य ते संस्कार करणं हे आई म्हणून तुझ्या हातामध्ये आहे. स्मृती पुढचा गुण सांगितला आहे. कशाची स्मृती? बायकांना स्मृती खूप चांगली असते. खूप बारीक बारीक गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात. आणि अगदी आपल्या आई, आपल्या मागच्या पिढीतल्या बायकांना जर आपण बघितलं तर कधीतरी 7-8 महिन्यांनी, कधीतरी 2-5 वर्षांनी घरी येणारा कोणतरी भाचा, भाऊ, लहानपणी भेटलेला कोणतरी चुलत बहिणीचा मुलगा, त्याला काय आवडतं, कुणाला गरम भाकरी लागते, कुणाला त्याच्या खाण्यावरती कोथिंबीर घातलेली आवडत नाही, कुणाला जरा जेवण गोडसर लागतं, कुणाला पित्त आहे त्याला तिखट नको, सगळं आपल्या घरातल्या आयांना लक्षात असतं. ही एक प्रकारची स्मृती. दुसरी स्मृती अशी आहे की आपल्या स्वचं स्मरण. आपण कुठल्याही भूमिकेत असलो, कुठलंही काम करत असलो तरी आपल्यामध्ये ही सर्वशक्तिमान जगज्जननी वास करते आहे. नुसते नवरात्राचे 9 दिवस शक्तीचा जागर करून
तो केलाच पाहिजे. त्या निमित्ताने ती आपल्याला स्मरण करून देत असते. आम्ही कन्यापूजन करतो, आम्ही हे सांगत असतो की तुझ्यामध्ये आम्ही देवी पाहतो. पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वागताना जर आमच्या दोघांच्याही मनामध्ये ती स्मृती राहणार नसेल तर त्या जागराला आणि त्या कन्यापूजनाला फारसा अर्थ राहत नाही. दुसरी आणि एक स्मृतीचं उदाहरण मला आवर्जून सांगावंसं वाटतं, ते म्हणजे स्त्री आपल्यावरती नारी म्हणून झालेल्या अन्यायाचं विस्मरण कधीही होऊ देत नाही. द्रौपदीनी ही आठवण कायम दगदगदी ठेवली. तिच्यावरती भर सभेमध्ये जो अन्याय झाला, पांडवांच्याकडून अन्यायानं जे राज्य हिसकावून घेतलं गेलं, तिच्या अतिशय सामर्थ्यवान पतीच्या देखत आणि सगळ्या दिग्गजांच्या भर सभेमध्ये तिची जी विटंबना झाली त्याचं विस्मरण तिने कधीही होऊ दिलं नाही. पण द्रौपदीनी कधी आपल्या दुःखाचं दळण दळलेलं आपल्याला दिसत नाही. आपण जर मूळ महाभारत वाचलं तर केवळ 3-4 प्रसंगी, ज्यावेळेला कृष्ण तिला वनवासामध्ये भेटायला आला, ज्यावेळेला तिला असं वाटलं की हा धर्मराज आपला न्यायाचा पुतळा, हा तर असं म्हणायला लागला आहे की काय बिघडतंय, आपण वनामध्ये राहतो आहोत, सगळे एकत्र आहोत, सगळं सुखसमाधानाने आपलं चाललं आहे, कशाला आपल्याला राज्याचा लोभ पाहिजे, असं ज्या वेळेला तिला वाटलं त्यावेळेला आपल्या ह्या पराक्रमी पतींचा पुरुषार्थ जागवण्यासाठी केवळ हत्यार म्हणून तिने स्वतःच्या मनातला अपमान, स्वतःच्या मनातली सुडाची भावना अतिशय चातुर्याने आणि अतिशय संयमितपणे वापरलेली आहे. ही स्मृती बायकांच्या मनामध्ये असते. मग मला सांगा, भारताच्या इतिहासाच्या गौरवशाली कालखंडाचं जसं आपण स्मरण ठेवतो तसं एक अत्यंत दुर्दैवी काळखंड जो भारताच्या इतिहासामध्ये येऊन गेला, ज्या कालखंडामध्ये नदीवरून, पाणवठ्यावरून, शेतामधून, घराच्या दारातून, देवळामध्ये दर्शनाला गेलेल्या असताना ज्या आमच्या माता भगिनी उचलल्या गेल्या, पळवल्या गेल्या, नासवल्या गेल्या, त्यांची विटंबना झाली, त्यांच्या प्राणावरती हल्ला झाला, त्या सगळ्या महिलांचं योगदान, त्यांचं स्मरण, त्यांच्या बलिदानांचं स्मरण आम्ही ठेवणार आहोत की नाही. जोधा अकबरसारखा चित्रपट बघायला जातो आपण, खूप गर्दी करतो, त्याच्यातले दागिने आम्हाला आवडतात, त्याच्यातले डान्स आम्हाला आवडतात, आणि हल्ली ज्या प्रकारचं एक वेगळंच सगळ्या मांडण्या व्हायला लागल्या आहेत आपल्या इतिहासाच्या, की किती उदार होता बघा अकबर, किती चांगला होता बघा रावण, की इतके दिवस सीतामाई त्याच्या वनवासामध्ये त्याच्या ताब्यामध्ये असूनसुद्धा त्याने बोट लावलं नाही. हे जे काही विकृतीचं उदात्तीकरण आमच्याकडे चालू आहे त्याला बळी आम्ही पडणार आहोत का आम्ही ह्याचं स्मरण ठेवणार आहोत की आपल्या पराक्रमी पतीला रणांगणावरती जाताना त्याच्या कमरेला तलवार बांधून, त्याच्या माथ्यावरती तिलक लावून, त्याला विजयासाठी औक्षण करून राण्या त्यांना पाठवत होत्या, आणि त्यांचं सैन्य नगराबाहेर पडल्यानंतर इकडे आपल्या चितेची सिद्धता करत होत्या, कारण त्यांना खात्री होती की आपले पती इतक्या चिमूटभर सैन्याशी या मुघल राजांवरती तुटून पडलेत की कुठल्याही क्षणी त्यांचं सैन्य येईल आणि आमच्या अब्रूवरती कधी त्यांचे हात पडतील सांगता येत नाही, आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने त्या जोहार करत होत्या. सोशल मीडियावरती ज्यावेळेला जोहारचं पुण्यस्मरण म्हणून पोस्ट येतात, आम्ही ज्यावेळेला पद्मिनीसारख्या राणीचं कौतुक करतो, मला असं वाटतं की देवी म्हणून त्यांची पूजा नक्की केली पाहिजे, पण पुन्हा एकदा हा आमच्या पराक्रमाला, हा आमच्या पुरुषार्थाला असलेला कलंक होता, ह्याचं विस्मरण आम्हाला कधीही होता कामा नये. आणि त्यामुळे आमच्या घरचे पुरुष जर कधी कुठल्याही प्रकारच्या पराक्रमामध्ये कमी पडणार असतील, कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला प्रतिकार करण्यापासून मागे हटणार असतील, तर त्यांना डिवचून त्यांना जाब विचारण्याचं काम आम्ही स्त्रियांनी केलं पाहिजे. सांगलीमध्ये अमृता देशपांडेचं प्रकरण झालं, तिच्यावरही नंतर चित्रपट आला. अशा चित्रपटांना आपण किती गर्दी करतो मला माहिती नाही, की एक असहाय्य मुलगी, तिने केवळ एका प्रेमप्रकरणामध्ये पडल्यानंतर तिला ज्यावेळेला सुबुद्धी झाली की याच्यात फार पुढे जाण्यामध्ये अर्थ नाही, तिने त्याला नकार दिला, आणि त्याचा सूड म्हणून भर गणपतीच्या दिवसात गणपतीच्या पेंडॉलच्या मागे सर्व लोकांच्या समक्ष त्या मुलानं तिला भोसकलं, आणि तिच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती ती मुलगी तडफडून मेली. अनेक घटना बलात्काराच्या, हत्याच्या ह्या भर समाजामध्ये घडत असतात. नवरात्र आलं की आम्ही सांगतो, किंवा ती हल्ली ती कविता फिरते ना, सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ अब गोविंद ना आएंगे. क्यों नाही आएंगे भैया गोविंद? काय आमच्यातला पुरुषार्थ संपून गेलाय? मला प्रत्येक वेळेला ही कविता असं वाचताना असं वाटतं, अशी अपेक्षा असते
की कोणीतरी बंधुवर्गाच्या आतल्यामध्ये असं उठून असं म्हणेल की नाही, आम्ही जिवंत आहोत अजून. आम्ही मुलींना खूप उपदेश करतो. आम्ही मुलींना सांगतो की घराबाहेर पडताना आपल्या कपड्यांचं भान ठेवा, आमच्या वेळेचं भान ठेवा. कधी कधी असंही सांगितलं जातं की मुलींना शिक्षण द्यायचं की नाही, मुलींनी बाहेर पडायचं की नाही, मुलींनी नोकऱ्या कराव्यात की नाही, मुलींनी कितीच्या आत घरी यावं, ह्या सगळ्यावरती आम्ही खूप बोलतो. पण हे सगळं घडत असताना ह्याचे साक्षीदार समाजामध्ये उभे असलेले जे पुरुष असतात, जे मुलगे असतात, त्यांना आम्ही कधी सांगणार आहोत की उशिरा घरी येणारी मुलगी ती काय प्रत्येक वेळेला बॉयफ्रेंडबरोबर पिक्चर बघून घरी येत नसते. ती अनेकदा डॉक्टर म्हणून आपली ड्युटी संपवून घरी येत असते. अनेक अशा चांगल्या कामांच्या वरून आपल्या कामावरून ती घरी येत असते. एकटी राहिलेली बाई ही संधी नाही, ही जबाबदारी आहे. हे जोपर्यंत आम्ही मुलांना सांगत नाही तोपर्यंत त्यांना कराटेचं प्रशिक्षण द्या, त्यांना तलवारबाजी शिकवा, हे सांगण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळे ही स्मृती जागी ठेवण्याचं काम महिला म्हणून आम्हाला केलं पाहिजे. मेधा, धृती हेही असे बुद्धीशी संबंधित असे गुण सांगितले जातात. मेधा म्हणजे काय, तर अशा प्रकारची बुद्धी जी विशाल आहे, जी स्वतःचं घर, स्वतःचा संसार, माझी मुलं बाळं, माझा नवरा, त्याची सुरक्षितता, त्याची सेफ्टी ह्याच्या पलीकडे जाऊन बघते. सगळं विश्व, अवघे विश्वची माझे घरं म्हणतो, वसुधैव कुटुंबकम आम्ही म्हणतो. आणि विचार करताना मात्र आम्ही प्रत्येक वेळेला नाही आपल्यापुरतं तेवढं बघ बरं, उगाच नाही त्या फंदामध्ये पडू नको, लवकर घरी येत जा, उगाच काहीतरी रस्त्यामध्ये झालं तर त्या भानगडीमध्ये अडकू नको, असे आम्ही सल्ले देतो. त्यामुळे ही मेधा आमच्यामध्ये जागृत करण्याची आम्हाला गरज आहे. धृती म्हणजे जोडणे. एक मुलगी ज्यावेळेला लग्न करून जाते त्यावेळेला ती 2 कुटुंबांना जोडते. पण पुन्हा एकदा 2 कुटुंबांना जोडण्यापर्यंत आपला प्रवास सीमित न राहता कुटुंबाच्या बाहेर पडून आपल्या परिघामध्ये असलेल्या अन्य स्त्रिया, एवढंच कशाला आपल्या कुटुंबामध्ये असलेल्या सुद्धा अन्य स्त्रियांचा विचार आम्ही एक स्त्री म्हणून करतो का, याचा विचार प्रामाणिकपणे आपल्या मनाशी आपण केला पाहिजे. मुलीची आई म्हणून आपण काय विचार करतो आणि मुलीची सासू म्हणून आपण काय विचार करतो, आपण भूमिका तपासून बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की आपलंच वागणं किती दुटप्पी असतं. मग ह्या प्रकारची धृती की आम्हाला सगळी माणसं जोडायची आहेत, सगळा समाज आम्हाला जोडायचा आहे, ही धृती आमच्यामध्ये आणण्याची गरज आहे. क्षमा, शेवटचा गुण आहे क्षमा. कितीही कर्तृत्ववान पुरुष असला, योद्ध्याचा सुद्धा सर्वश्रेष्ठ गुण सांगितला आहे तो क्षमा. सामर्थ्याला तेव्हाच अर्थ असतो ज्यावेळेला क्षमेचं सामर्थ्य आमच्या अंगी असतं. आणि त्यामुळे आपण पाहतो, व्यवहारातही पाहतो, एखादी चूक केली मुलानं, मुलीनं, वडिलांच्या समोर प्रकरण गेलं की फाड काहीतरी निर्णय निघतो आणि उद्यापासनं हिचं हे बंद करून टाका. आई असं नाही करत. आई म्हणते की असू दे, चुकलीस तू, मला कळतं आहे, पण असं असं झालं असेल. मग ती मध्यस्थी करते की अहो राहू द्या, एवढं डोक्यात राग घालून घेऊ नका, लेकरू आहे, चुकतं, त्याला परत जरा आपण संधी देऊया. ती परत संधी देते, ती संयम ठेवते. हा गुण स्त्रियांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. काल आपल्याकडे व्याख्यान झालं असं मी ऐकलं की 2047मधला भारत. काल मी संभाजीनगरला जो विषय मांडला त्याच्यातलाही माझा एक मुद्दा होता की 2050 सालचा भारत कसा असेल. आपण सुद्धा जर नेटवरती सर्च केलं, कालच्या व्याख्यानातून आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असेल की ज्या स्वर्णिम भारताचं चित्र आम्ही बघतो, जे परमवैभवम नेतुमेत स्वराष्ट्रम आम्ही म्हणतो, ज्या परमवैभवाला आम्हाला देश न्यायचा आहे, भारत विश्वगुरू बनेल असं आम्ही जे म्हणतो, त्याचं चित्र आपल्यासमोर ह्या 2050 सालचा भारत या स्वप्नामधून उभं राहतं. आपल्या नीती आयोगाच्या अध्यक्षांचं भाषण मध्यंतरी मी ऐकत होते. त्यांनी असं म्हटलं की 2050 साली भारत ही जगातली 2 नंबरची इकॉनॉमी बनलेली असेल. भारत हा जगामधला पहिला देश असा असेल की जो ॲब्सोल्युटली डिजिटल झाला आहे. आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला पहिल्यांदा डिजिटलायझेशन आपल्याकडं आलं त्यावेळेला थट्टा झाली होती की काय, आपलेच एक अर्थमंत्री म्हणले होते की काय आपल्याकडची एवढी सगळी अडाणी जनता इतके निरक्षर आहेत आणि सगळे आपले भाजीवाले, रिक्षावाले हे सगळे थोडीच फोनवरनं पेमेंट करणार आहेत. पण आज आपण काय बघतो, आमच्या निरक्षर असलेल्या आया, मावशा भाजी, माळवं घेऊन बाजारामध्ये विकायला येतात आणि एवढी टोपलीभर भाजी घेऊन बसलेल्या असतात. त्यांना एकही इंग्रजी शब्दाचा अर्थ कळणार नाही. त्या कधी शाळेमध्ये जाऊन त्यांना स्वतःची सही करता येत नसेल, पण तिच्या टोपलीवरती QR कोड ठेवलेला असतो आणि म्हणते भाऊ स्कॅन करा आणि जीपेवरनं पेमेंट करा माझं भाजीचं. ही स्थिती आज आम्ही आणली आहे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा भारत म्हणून आम्ही एक सामर्थ्यशील देश म्हणून उभं राहणार असू
तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप अडथळे आहेत. आणि ज्यावेळेला हे अमिताभजींचं भाषण, नीती आयोगाचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं भाषण ज्यावेळेला मी ऐकलं, त्यावेळेला त्यांनी भारताचं अतिशय सुंदर आणि प्रभावी असं चित्र उभं केलं. आणि मग त्याच्या पोटी असलेल्या आव्हानांच्याबद्दल जेव्हा ते बोलायला लागले, तेव्हा ते असं म्हणाले की आमच्यावरचं सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोरचं असं आहे, भारतासमोरचं, की आमच्याकडचा सर्वात मोठा 50% वर्कफोर्स हा आज नॉन वर्किंग आहे. आमच्याकडची प्रचंड मोठी अशी महिला शक्ती आज पूर्णपणे क्रियाशील अशी नाही. आज लातूर पॅटर्नमुळे गेली अनेक वर्ष लातूरचं नाव गाजतं. आज सकाळी आल्यानंतर मी गावात फिरत होते, जिकडे तिकडे क्लासेस, हॉस्टेल्स आणि त्याच्यामुळे उभे राहिलेले अनेक उद्योग, लातूरचा पूर्ण चेहरामोहरा ह्या सगळ्या व्यवसायांच्यामुळे बदलून गेला. त्याच्यातलं चूक बरोबर किंवा त्याचं यश अपयश ह्याच्यामध्ये आपण जायला नको. पण ज्या अर्थी इतक्या मोठ्या संख्येने शिक्षणामध्ये मुली येत आहेत, इतक्या चांगल्या प्रकारचं मेडिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत, त्या अर्थी आणि ज्यावेळेला एक देश म्हणून आम्ही असं म्हणतो की 50% स्त्रियांचा वर्ग हा कामाला लागला पाहिजे अशी देश म्हणून आमची गरज आहे, तर मग तो चांगल्या रीतीनं कामाला कसा लागेल, त्याच्यासाठी त्यांचं शिक्षणाने सबलीकरण कसं करता येईल, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, त्यांचं कार्यपद्धती आहे जी सुकर कशी होईल आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्या सुरक्षित कशा असतील हे बघणं हे समाज म्हणून आमचं कर्तव्य आहे. ते जर आम्ही केलं नाही तर मग नुसतंच काही उदाहरणं आम्हाला देऊन, म्हणजे आम्ही एकीकडे म्हणायचं की आमची स्त्रीशक्ती आज काय करते, तर आमची स्त्रीशक्ती आज बीजमाता बनून, आपण बीजमाता राहीबाईंचं नाव ऐकलं असेल, की नष्ट होत चाललेली देशी वाणं मोठ्या प्रयत्नांनी जमवून ती जोपासण्याचं, त्या देशी वाण्याच्या पिढ्या पुढे नेण्याचं काम राहीबाई करतात. सीड बँक त्यांनी स्थापन केली. सीड बँकेच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांच्याशी जोडून घेतलं आणि अक्षरशः लाखो रुपयांचा व्यवसाय आज राहीबाईंचं बियाणं पाहिजे म्हणून लोक मागत त्यांच्या गावाला येतात. इतकं मोठं काम त्यांनी त्यांच्या हातातनं उभं केलं. म्हणजे स्त्रीच्या हातामध्ये एक धान्याचा दाणासुद्धा ती वाया जाऊ देत नाही, त्याला ती आपल्या सर्जक हातांमध्ये जपते. आणि राहीबाई असं म्हणतात की मी हा काही धान्याचा व्यापार करत नाही, मी काय हे केवळ चांगलं बियाणं म्हणून मी हे जपत नाही, तर ह्या कृत्रिम हायब्रिड बियाणांच्यामुळे, त्याच्यावरती वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्यामुळे आपल्या भावी पिढीच्या पोटामध्ये जे विष जातं आहे ते विष जाण्यापासून मी आपल्या भारताला वाचवते आहे. एवढं मोठं काम ते करतात. असं आपल्या भावी पिढीला निर्विष असं जीवन देण्यापासून ते चंद्रावर जाणाऱ्या यानाला आपल्या बोटांच्या टोकावरती नाचवण्याचं काम आज लिलया भारतातल्या बायका करतात. हे भारताचं बाईपण आहे. काय काय करतं बाईपण अजून? आणखीन एक उदाहरण मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आपण सगळ्यांनी कदाचित ती गोष्ट ऐकली असेल की 71 साली ज्यावेळेला भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, त्यावेळेला त्या लढाईमध्ये एक दिवस असा आला होता की गुजरातला भुजमधली आपली धावपट्टी विमानाची, ज्याच्यावरून आपली फायटर विमानं उड्डाण करत होती आणि पाकिस्तानला आपण हरवत आणलं होतं, पण त्यावेळेला दुर्दैवाने असं झालं की ती आपली धावपट्टी पाकिस्तानच्या विमानांनी बॉम्ब टाकून निकामी केली. आणि लष्करासमोर मोठा प्रश्न असा उभा राहिला की ही धावपट्टी जर आता उभी केली नाही तर आपली विमानं शत्रूच्या हद्दीमध्ये जाऊ शकणार नाहीत आणि ती जायला जर उशीर झाला तर पाकिस्तानचं सैन्य भारतामध्ये घुसेल आणि आपला पाडाव होईल. अशा वेळेला कोण पुढं आलं? निरक्षर असलेल्या, शेतामध्ये कामाला जाणाऱ्या गुजरातमधल्या बायका पुढे आल्या आणि 300 बायकांनी रातोरात काम करून आपल्या डोक्यावरती पाट्या, खोरं, कुदळ, फावडी घेऊन त्या बायका जमा झाल्या आणि रातोरात वरून होणारा कधी पण बॉम्ब पडू शकतात, गोळीबार होऊ शकतो, ह्या सगळ्याची पर्वा न करता ह्या सगळ्या बायकांनी लष्कराला ती धावपट्टी उभी करून दिली. आज त्या बायकांचं वय काय असेल हो? 71 साली ज्यांनी 30, 40, 50 वर्षाच्या काळामध्ये हे योगदान दिलं त्या बायका आज नसतील, पण त्यांच्या नातींच्या वयाच्या पोरी आज लष्करामध्ये पायलट नाही, नुसत्या फायटर विमानांचं प्रशिक्षण घेऊन आज सीमेवरती जाऊन बॉम्ब हल्ले करतायत. इतका प्रवास बाईपणानं भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये केला आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना हे सगळं तिला करायची संधी जर नीटपणे मिळायला हवी असेल आणि ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तिने महिला म्हणून आपलं योगदान द्यावं असं आपल्याला जर वाटत असेल तर आपलंही काही योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ज्याचा विचार आता आपण केला पाहिजे.
कारण 2050 साली काय होणार ह्याची ही जशी आशादायक चित्र आहेत तशी काही गमतीशीर निरीक्षणं या सगळ्या अभ्यासामधून पुढे येतात. टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्व्हे असा सांगतो की 2050 साली भारतीय मुलींना सुटेबल बॉय शोधणं अवघड जाईल. आपण सगळ्या इथे महिला बसलेल्या आहोत, आपल्याला सगळ्यांना आत्ताच ही अडचण जाणवते की मुलींची लग्न ठरणं हा एक मोठा डोकेदुखीचा प्रश्न होऊन बसला आहे. मुली शिकतायत, मुली लवकर लग्न करायला तयार होत नाहीत, त्यांना त्यांच्या सगळ्या पसंतीला पडेल असे मुलगे मिळत नाहीत. ते मिळालं तर घर का करिअर ह्या चक्रामध्ये सापडून पुन्हा ते संसार टिकतील की नाही याची आम्हाला खात्री नाही. मग मला सांगा की 2050 साली जर आम्हाला सगळ्या जगाला आदर्श घालून द्यायचा असेल, भारत विश्वगुरू म्हणून जर आम्ही उभं राहणार असू, जशी आमची टेक्नॉलॉजी पॉवरफुल व्हायला पाहिजे, जसं आमचं अर्थकारण हे सक्षम व्हायला पाहिजे, तसं भारताचा जो कणा आहे, आमचा जो गाभा आहे, जी आमची कुटुंब व्यवस्था आहे तीसुद्धा आम्हाला सक्षम ठेवावी लागेल. कारण हे सगळं करताना म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट तसं होईल का काय अशी भीती आज सगळ्यांच्या मनामध्ये आहे की महिलांनी करिअर करावं असं म्हणत असताना महिला जर घरातून बाहेर पडल्या तर आमच्या ह्या कुटुंब व्यवस्थेचं काय होणार, हा मोठा प्रश्न आपल्या समोर आवासून उभा आहे. त्याच्याहीसाठी उत्तर शोधण्यासाठी थोडं मला असं वाटतं की बाईमधल्या माणूसपणाला जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हा प्रश्न सोडवणं आपल्याला अवघड जाणार नाही. कारण भारतीय संस्कृती ही नेहमी काळानुसार बदलत आलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण म्हणतो ना की करवट बदली अंगडा इली सोया हिंदुस्तान जगा, तसं आता पुन्हा एकदा हिंदुस्थानला जर जागं व्हायचं असेल तर एकदा कूस वळून पुन्हा एकदा आमच्या चालत आलेल्या सगळ्या प्रथा परंपरा, आमच्या घरातला सगळा दिनक्रम, आमचे सगळे कुळधर्म कुळाचार ह्या सगळ्याला बंद न करता, मुरड न घालता, पण ते थोडेसे वुमन फ्रेंडली करता येतील का ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे चक्र आपण उलटं फिरवू शकत नाही. ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि का फिरवायचं? मी सुरुवातीला म्हटलं तसं परमेश्वर सगळ्यांना जर या समान क्षमता देऊन पाठवत असेल आणि आज देश म्हणून स्वप्न बघताना सुद्धा आमची महिलांच्याकडून जर अशी अपेक्षा असेल तर तिच्यामधल्या क्षमतेला जर आम्ही तिचा वापर करू दिला नाही, त्याला जर न्याय दिला नाही तर तो परमेश्वराचा अपमान ठरेल आणि आम्ही देश म्हणून जे स्वप्न पाहतो आहे त्या स्वप्नाशी केलेला द्रोह ठरेल. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी संवादातून समजुतीतून ह्या सगळ्यावरती काय मार्ग काढता येईल ह्याच्यासाठी विचार केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी याच्यावरती मोकळेपणाने चर्चा होणं, संवाद होणं ह्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं. मग त्याच्यासाठी काय करता येईल? आज प्रत्येक घरामध्ये कालपासून ज्या ज्या घरांमध्ये मी गेले त्या घरांमध्ये मला हे ऐकायला मिळालं की आजकाल मुलींना त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. त्या पॅकेजकडे बघून लग्न करतात. मी मगाशी म्हटलं तो अहवाल आपल्याला असं सांगतो की इथून पुढे लग्न करणं हा एक सांस्कृतिक कार्यक्रम न होता तो एक आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक निवड बनणार आहे. इथून पुढे केवळ आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न होतील असं नाही, तर मुली सजातीय लग्न न करता त्यांचं शिक्षण, त्यांचा पेशा हे जिथं मॅच होतं तिथे लग्न करण्याला पसंती देतील. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये काही फार मोठं चुकतं आहे असं नाही. आपल्याला सुद्धा जर आपलं माणूसपण, आपल्या सामाजिक जाणीवा जर विस्तारत न्यायच्या असतील तर कधीतरी ह्या मानसिकतेतून आपणही बाहेर आलं पाहिजे. आपणही मुलीला हे सांगितलं पाहिजे की तुला आपण जे शिक्षण देतो आहे कशाकरता शिकायला देतो आहे सांगा आपण मुलींना. आज लातूरमध्ये इतक्या बाहेरून मुली शिकायला येत आहेत, कशाकरता शिकत आहेत त्या? की त्यांच्या नावापुढे एक चांगली डिग्री असली म्हणजे त्यांना चांगला नवरा मिळेल अशी आपली अपेक्षा आहे का? त्यांच्या पालकांच्याकडे पैसे जड झालेत का? मुलींना असं वाटतं की भावाला शिकायला देतात तर मला का शिकायला देत नाही म्हणून त्या शिकत आहेत? ज्या अर्थी त्या शिकत आहेत त्या अर्थी त्यांना त्यांच्या शिक्षणाचा कुठेतरी वापर करणं हे अपेक्षित आहे. ते नाही केलं तर आज एक एज्युकेशन सिस्टीम म्हणून आम्ही हा एवढा जो ढीगभर खर्च त्यांच्यावरती करतो आहे तो आपण कशाकरता करतो आहे? हे खरं आहे की एक स्त्री शिकली तर अख्खी पिढी शिकते, अख्खं घर शिकतं. तिच्या शिक्षणाचे अन्यही अनेक फायदे आहेत, ते तिने केले पाहिजेत. नुसतं करिअर केलं म्हणजे तिचा शिक्षणाचा उपयोग झाला असं मला अजिबात म्हणायचं नाही. मुळामध्ये ती घरी राहते का करिअर करते हा मुद्दाच चर्चेचा असायला नाही पाहिजे. नाहीतर मग त्याचा दुसरा परिणाम काय होतो की आम्ही मुलींच्या करिअरला, स्त्रियांच्या पैसे कमावण्याला इतका अनाठाई महत्त्व द्यायला लागतो
की ज्या वेळेला परिचय करून द्यायची वेळ येते, आत्ता पण आपण इथे बसलेल्या सगळ्यांना जर असं सांगितलं की तुमचा परिचय करून द्या, तर कोणी सांगेल की मी अमुक अमुक डॉक्टर आहे, या विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मी काम करते. मग कोणीतरी सांगेल की मी प्राध्यापक आहे, अमुक अमुक विद्यालयामध्ये मी प्राध्यापकाची गेली 25 वर्ष नोकरी करते. मग कोणीतरी सांगेल की मी अमुक बँकेची मॅनेजर आहे. आणि मी कोणीतरी माझी आई मावशी उभी राहिली आणि ती म्हणते की नाही मी घरीच असते. मग हे घरीच असते सांगताना एवढा कमीपणा, एवढा लाजिरवाणा भाव तिच्या स्वरामध्ये का बरं यावा? ह्याचं कारण असं आहे की आम्हीच गेली अनेक वर्ष आमच्या कुटुंबामध्ये हे वातावरण निर्माण केलं की ती काय घरीच असते, तिला काय कळतं, किंवा तू तर काय घरीच असते, तुला काय वेळच वेळ असतो, तुला काय कशाची गरज आहे. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये ज्या मुली वाढल्या आहेत आणि ज्यांनी हे बघितलं आहे की माझी आई, माझी काकू, माझी मावशी, माझी आत्या हुशार आहेत हो, माझी आजी शाळेत गेली नाही पण मला व्यवहारामध्ये एखादं गणित अडलं किंवा एखादा मला प्रसंग आला तर माझ्या आईपेक्षा सुद्धा तिच्यापाशी बोललं तर ती चटकन मला मार्ग सांगते. माझी आत्या शिकलेली आहे, मला स्वतःला माहिती आहे माझ्या आत्ते सासूबाई उत्तम बॅडमिंटन खेळायच्या, पण त्या जाऊ शकत नव्हत्या त्यावेळेला, त्या काळामध्ये खेळायला. ज्या मुली हे बघत मोठ्या झाल्या आहेत की आमच्या घरातल्या ह्या सगळ्या स्त्रीशक्तीमध्ये इतकं कर्तृत्व आहे, इतकं गुण आहे, आणि तरीसुद्धा सगळं करून पहाटेपासून ते रात्रीपर्यंत सगळ्यांच्यासाठी खस्ता खाऊन दिवसाच्या शेवटाला त्यांना काय ऐकून घ्यायला लागतं, त्यांच्याबद्दल बोलताना आपण कुठल्या स्वरामध्ये बोलतो, त्यांच्याशी बोलताना आपण कुठल्या स्वरामध्ये बोलतो, हे बघत ज्या मुली मोठ्या झाल्या आहेत त्यांना तुम्ही मला सांगा, त्यांना का असं वाटेल की मला गृहिणी व्हायचं आहे? हा थँकलेस जॉब आहे. कोणाही पुरुष महिला कोणी असो, आपली महत्त्वाकांक्षा काय असते कोणाचीही, की मला स्वतःची प्रगती व्हावी, मला चांगला पैसा मिळवावा, मला मानसन्मान मिळवावा. कोणाला असं वाटेल की जाता येता मला कोणीतरी टपलीत मारून जावं, कुणाला असं वाटेल की सगळी जी दुनियाभरची कामं असतील ती माझ्याच अंगावरती पडावीत. अशा थँकलेस जॉब करता कोण स्वतःहून पुढं येईल? त्यामुळे आत्ताच्या मुलींचं जे वागणं आहे हे रिॲक्शनरी आहे, ही कशाची तरी प्रतिक्रिया आहे. हे पहिल्यांदा जर आपण समजून घेतलं तर मग त्या प्रतिक्रियेला कसं हाताळायचं ह्याचा विचार आपल्याला करता येईल. आणि मग त्यामुळे ह्याच्यासाठी काही उपाय आपल्याला संस्था म्हणून, यंत्रणा म्हणून करता येतील का? की विवाहपूर्व समुपदेशन अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला करता येतील का? की ज्याच्यामध्ये फक्त मुलगा मुलगी ह्यांना नाही सांगायचं आपल्याला की तुम्ही एकत्र संसार करण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आपल्याला आयांना, सासवांना, सासऱ्यांना ह्यांनासुद्धा आपल्याला शिक्षण द्यावं लागेल, ह्यांना हे सांगावं लागेल की इथून पुढच्या काळामध्ये आपलं कुटुंब कसं चालवायचं आहे ह्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. मला सांगा, आपण कुटुंबाचं सगळं नियोजन अनेकदा नवरा बायको किंवा घरातले ज्येष्ठ लोक मिळून करतो. बायकासुद्धा आपण विचार करताना हा विचार नक्की करतो की आज आपल्याकडे इतकी रक्कम आहे, मला असं वाटतं आहे की मला एखादा दागिना करावा, पण तोपर्यंत असं होतं की घरात कुणाचं तरी सासूबाईंचं ऑपरेशन निघतं किंवा कुणाची तरी फी भरायची निघते. आपण सहजपणे आपला पाय मागं घेतो की नाही, आता प्रायोरिटी ह्याला आहे. आपल्या घरामध्ये 4च खोल्या असतील आणि आपल्याकडे कोणी पाहुणा येणार असेल, आपल्या घरामधली सगळ्यात चांगली खोली आपण त्याला देतो. मग आपल्या घरातली जागा, आपल्या घरी असलेली अर्थव्यवस्था ह्याचं जर नियोजन आपण करतो तर आपल्या घरामध्ये असलेली एक जिवंत स्त्री, तिच्याकडे असलेली गुणवत्ता, तिच्या इच्छा आकांक्षा, तिची असलेली स्वप्न, तिचे असलेले आनंद ह्याचा आपल्याला कुटुंब म्हणून एकत्रितपणे विचार नाही का करता येणार? फार मोठ्या अपेक्षा इथे बसलेल्या कोणाच्याही असतील असं मला वाटत नाही. बायका तर फार छोट्या छोट्या गोष्टींनी खुश होतात. किंबहुना फार छोट्या छोट्या युक्त्या आपल्याला जर साधल्या तर बायकांच्याकडनं कशी पटापट कामं करून घ्यायची हे सहज साध्य असतं. की काय तुझ्या हातची भाजी म्हणजे इतकी फर्मास असते, तुम्ही म्हणा की ती लगेच पदर खोचून तुमच्यासाठी भाजी भाकरी टाकेल. पण तेवढंसुद्धा श्रेय द्यायला कधी कधी आम्ही विसरतो. मग आमच्या घरातली आई, आजी ठरवून तिला काय आवडतं, तिचा आनंद कशामध्ये आहे, तो तिला कसा मिळवून देता येईल ह्याच्यासाठी थोडीशी ॲडजस्टमेंट, थोडीशी आम्ही कुटुंबामध्ये जर त्याचा काही विचार केला तर आपल्या कुटुंबाचं चित्र बदलून जाईल. आणि मग आमच्या घरच्या लहान मुलींना जर असं दिसलं की आई घरी असते म्हणजे असं काही नाही की तिचे पैसे वापरायचा तिला अधिकार नाही. आई घरी असते याचा अर्थ असं नाही की 24 तास तिनेच काम केलं पाहिजे. बाबा पण मदत करतात, दादा पण मदत करतो. आई घरी असते याचा अर्थ असा नाही की तिला कधीच सुट्टीवरती जाता येत नाही
हे ज्यावेळेला व्यवहारातून मुलींना दिसेल त्यावेळेला मला असं वाटतं की हे सगळे पुढचे प्रश्न आपल्यासमोरचे खूप सोपे होऊन जातील. मी इथे येताना ठरवलं होतं की भले येणाऱ्या सगळ्या महिला जरी बाईपण भारी देवा शीर्षक ऐकून त्या चित्रपटामागच्या काही सुरस कहाण्या ऐकायला मिळतील, त्या चित्रपटातले हिरोईन्सबद्दल आम्हाला काहीतरी ऐकायला मिळेल अशा अपेक्षेनं आल्या असल्या, किंवा पुरुष वर्गसुद्धा, बायकांना मला ह्याच्यामध्ये काही कमी लेखायचा हेतू नाही, पण तरीसुद्धा आपल्याला हेच मांडायचं आहे की खरं बाईपण कशात आहे. पण तरीसुद्धा एकदा हा विषय संपवण्यापूर्वी मला थोडासा त्या चित्रपटाला स्पर्श करावा असा वाटतो. तो ह्या अंगाने की ह्या चित्रपटातून आपल्याला काय दिसलं. बाकी तर सगळं छान झालं, बायकांनी चित्रपट खूप एन्जॉय केला. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटलं की कधी नव्हे ते घरातल्या लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत सगळं एकत्र येऊन झुंडीनी चित्रपटाला जाऊन त्यांनी त्याचा आनंद घेतला, फोटो काढले, सगळं छान झालं. त्या चित्रपटामध्ये आपण काय पाहिलं? सख्या बहिणी असून, सगळ्या चांगल्या परिस्थितीमध्ये असून, सगळ्या शिकलेल्या असून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा दुरावा होता, एक प्रकारचा दुस्वास होता. तो कशातनं पुसला गेला, ती दरी कशातनं भरली गेली, तर त्यांच्यातल्या बाईपणानं त्यांना जोडलं. आणि मला असं वाटतं की आपल्यालासुद्धा हेच करायचं आहे. आपल्याला त्या चित्रपटामधून काय शिकण्यासारखं आहे, तर माझ्यातलं बाईपण जेव्हा मी ओळखते आणि माझ्यातल्या बाईपणातली तार ज्यावेळेला अन्य समाजातल्या बाईपणाच्या तारेशी जेव्हा छेडली जाते त्यावेळेला मला हे दिसायला लागतं का की माझ्यासारख्या अनेक बहिणी समाजामध्ये आहेत की ज्यांच्या घरची चूल पेटत नाही, ज्यांच्या घरच्या लेकीबाळींना शिक्षणाकरता अडचण येते आहे, त्यांना कुणाला तरी रोजगार हवा आहे, कुणाच्या तरी घरी आरोग्याचे प्रश्न आहेत. माझं बाईपण जर मी असं विस्तारू शकले तर त्या बाईपणामध्ये, त्या चित्रपटामध्ये जशा त्या सगळ्याजणी एकत्र आल्या, आणि मी खरोखर सांगते बायका जर एकत्र आल्या, आत्तापर्यंतच्या सगळ्या आपल्या सांस्कृतिक इतिहासामध्ये म्हणा, साहित्यामध्ये म्हणा, परंपरांमध्ये म्हणा, सगळ्यात वाईट गोष्ट कुठली घडली असेल तर आमच्या मनावरती हे बिंबवलं गेलं की बाईच बाईची शत्रू आहे. हे अजिबात खरं नाही आहे. आणि हे खरं नाही आहे हे सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि त्यामुळे बायका जर एकत्र आल्या तर काय करू शकतात? लिज्जत पापडाचं उदाहरण आपण सगळ्यांनी बघितलं आहे. एका कुणातरी बाईला असं वाटलं, तिने साधा पापड लाटण्याचा उद्योग सुरू केला आणि बघता बघता हजारो बायकांना रोजगार मिळवून दिला, कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली आणि तो उद्योग आजही चालू आहे. कितीतरी लाखो बायकांना त्याच्यामधनं रोजगार मिळाला, किती जणींचे संसार त्याच्यातून उभे राहिले. बाईच्यामधला आईपण सुद्धा जेव्हा जागा असतं ना, म्हणजे बायका बघा त्या कुठल्याही काळामध्ये जरी स्वस्थ बसल्या तरी त्यांचे मेंदू कधी स्वस्थ बसत नाही. जिला काहीतरी करायचं असतं ना, ती कुठल्याही अडचणीतून मार्ग काढत काही ना काही छोटं मोठं करत राहते. अशाच एका मुलीचं उदाहरण मला आपल्याला सांगायचं आहे. नाशिकची एक मुलगी आहे. ती लग्नानंतर बाळ झालं, स्वाभाविकपणे तिचं जे काही डिग्री नोकरी होती ती सोडून तिला काही काळ घरी राहावं लागलं. तर आता हल्ली आपल्याला माहिती आहे की बाळांना, पूर्वी तर आपण दुपटे लंगोट ह्याच्यावरती आपलं सगळं भागत होतं, आता हल्ली डायपर लागतात आणि ते बाहेर जाताना नाही, घरामध्ये पण 24 तास डायपर लागतात. तर ही तरुण मुलगी असल्यामुळे आधुनिक पद्धतीप्रमाणे ती दिवसा रात्री आपल्या बाळाला डायपर घालत होती. हे तिला विचार आला मनामध्ये की दिवसाला 10, 15, 20 एवढे डायपर मी या बाळाला घालते आणि हा एवढ्या सगळ्या डायपरचा कचरा दररोज माझ्या घरातनं बाहेर जातो आहे, ह्याच्यामधनं किती प्लास्टिक, त्याच्यामधल्या आतल्या जेलचा किती घातक असा कचरा रोज मी एकटी निर्माण करते आहे, तर ह्याच्यासाठी काही करता येईल का? मग तिने विचार सुरू केला, तिने प्रयोग सुरू केले. तिने स्वतःचा कॉटनचा बायोडिग्रेडेबल असा डायपरचा ब्रँड निर्माण केला. आज तिचं स्वतःचं असं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तिचा स्वतःचा कारखाना नाही. घरोघर बचत गटांमधनं काम करणाऱ्या बायकांना डायपर शिवायचं काम देऊन ती आज 60-70 लाखाचा टर्नओव्हर करते. बाईच्यामधलं बाईपण, बाईच्यामधलं आईपण जर योग्य रीतीने जागं झालं तर ते अशा प्रकारची जगाचे डोळे दिपवून टाकेल, अशा प्रकारची कामं करू शकतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, आणि त्याहीपेक्षा आपण सगळेजण बातम्या बघतो, सगळ्यात मोठं दुर्गेचं जागरण आणि सगळ्यात मोठा कालीचा अवतार जर कुठे आपल्याला बघायचा असेल तर आत्ता इस्रायलमध्ये जाऊन पहा. का तिथल्या बायका नाहीत? त्या आपल्यासारख्याच आहेत. निसर्गाने त्यांना ज्या क्षमता दिल्यात त्याच आपल्यालाही दिल्या आहेत. पण पहिल्यापासून घर, संसार, मुलं बाळ, शिक्षण हे त्याही करतात.
पण त्यांच्या देशाने ठरवलेला नियम असा आहे की सगळ्यांनी लष्कराचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी कंपल्सरी 2 वर्ष लष्करामध्ये गेलं पाहिजे. बायकांना त्याच्यातून सुटका नाही. सगळ्या तरुण मुली, आपण फोटो बघितले असतील सोशल मीडियावरती, इकडे कडेला तान्हं बाळ घेतले कडेवरती, हातामध्ये मशीनगन घेतली आहे. सुदैवाने आपण अशा देशामध्ये राहतो की आपल्याला हे सगळं करायची वेळ येत नाही. पण अजूनही आमच्या मनामध्ये आम्ही जिजाऊंचा आदर्श मानतो, पण शिवाजी जन्माला यायचा असेल तो शेजारच्या घरामध्ये येऊ दे, माझ्या घरामध्ये नको. माझ्या लेकरानं मात्र माझ्या पसंतीची मुलगी करावी, शक्य असेल तर चांगली IT मध्ये नोकरी करावी, परदेशी जावं, आम्हाला बाळणपणाकरता परदेशी बोलवून घ्यावं, ह्याच्या पलीकडे आपलं इमॅजिनेशन, आपली धाव जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे आपलं बाईपण जर आपण विस्तारू शकलो तर मग मला असं वाटतं की आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही आणि मग आपलं बाईपण असंच विस्तारत जावं, अशा शुभेच्छा देऊन माझं वक्तव्य संपवताना आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांचे आभार व्यक्त करताना मी गुरु ठाकूरच्या 4 ओळी आज इथे सगळ्या जमलेल्या स्त्री शक्तीकरता म्हणते आणि माझ्या बोलण्याला विराम देते. खोचते वीज पंखात, खोचते वीज पंखात, तरी पदरात तिच्या सांडून चालली माया. ओठात हसू गोंदून उभी निक्षून जणू आभाळ उभे पेलाया. आपल्या जडीकाठी पदरामध्ये भावी काळामध्ये येणाऱ्या आव्हानांचं आभाळ पेलायची शक्ती येवो अशी माँ दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते आणि माझं हे वक्तव्य संपवते. धन्यवाद.